वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे ओवेसी यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपला टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट 3.2 ऑफ सर्कल. त्यामध्ये इंटरनल टचिंग सर्कल आणि एक्सटर्नल टचिंग सर्कलचे क्वेश्चन्स आहेत, ते आपण सॉल्व करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, परंतु व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या आधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सगळ्या तुमच्या मित्रांना आणि रिलेटिव्हजला सेंड करा. चला व्हिडिओ मग सुरू करूया. तर स्टुडंट्स, इथं दोन सर्कल मी ड्रॉ केलेलं आहे, म्हणजे इथे इंटरनल टचिंग सर्कल आणि एक्सटर्नल टचिंग सर्कल आहे. तर याच्यामध्ये काय आहे की ए आणि बी हे दोन सेंटर आहे. ए मोठ्या सर्कलचा, बी हा लहान सर्कलचा, सी हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ए हा लहान सर्कलचा इथं आणि बी इथं मोठ्या सर्कलचा दाखवला आहे आणि सी हा त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितले पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो ते. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जाते की जर समजा या दोनपैकी कोणताही क्वेश्चन आला आणि डिस्टन्स जर सेंटरमधलं विचारू तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं. आणि डिस्टन्स इथं अशी फिगर आली आणि सेंटरमध्ये डिस्टन्स विचारलं तर काय करायचं. एक लक्षात ठेवायचं, जर एक्सटर्नल टचिंग सर्कल असेल आणि सेंटरमध्ये डिस्टन्स विचारलं असेल तर त्यांची बेरीज करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा फॉर्म्युला कसा बनणार, तुम्हाला सेंटरमध्ये डिस्टन्स विचारले तर ए बी हे झालं सेंटरमध्ये डिस्टन्स टोटल. मग काय करणार, इथं ए सी प्लस बी सी, सिम्पल. आणि हे जर तुम्हाला इंटरनल करायचं असेल तर सबट्रॅक्शन करायचं. ए बीमधलं डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काय करणार की ए बी लिहिणार, सेंटरमध्ये डिस्टन्स आहे. आता याच्यामध्ये हे जर समजा तुम्ही जोडलं तर तुम्हाला काय दिसणार की ए सी ही मोठी रेडियस आहे, त्यामधून बी सी ही लहान रेडियस प्लेस करायची. सिम्पल. एक्सटर्नल असेल तर ॲडिशन करा आणि इंटरनल असेल तर सबट्रॅक्शन करा. एवढंच याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा इथं. तर क्वेश्चन नंबर 1 इथं माझ्यासमोर आहे. इथं टेक्स्टबुक ओपन करा तुम्ही. ओके, आता यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन दिलं आहे, 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडिया 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. आता सेंटरमध्ये डिस्टन्स विचारलं आहे, बरोबर. मग तुम्ही काय करणार, इंटरनल टचिंग असेल तर सबट्रॅक्शन करायचं आहे. आपण इथं काय करायचं, इथं तुम्हाला फिगर काढायची काही गरज नाही आहे. तुम्ही इथं लिहायचं कन्सिडर ओके R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. म्हणजे इथं दोन रेडिया जे होते त्यातली पहिली रेडियस जी आहे ती 3.5 सेंटीमीटर कन्सिडर केली आणि दुसरी जी आहे ती 4.8 सेंटीमीटर कन्सिडर केली. आता इंटरनल टचिंग असेल तर सबट्रॅक्शन करणार आणि त्यातलं डिस्टन्स तुम्हाला काढायचं. मग आपण काय लिहायचं तर डी इज इक्वल टू मतलब मोठी कोणती आहे तर R2. सो R2 मायनस R1. सो इथं 4.8 मायनस 3.5. आता सबट्रॅक्शन आहे 8 मायनस 5 3, 4 मायनस 3 1. मग असं किती आलं 1.3 सेंटीमीटर झालं. गरज आहे घ्यायला फिगरवर ड्रॉ करायची, काही गरज नाही. 1 मार्क क्वेश्चन आहे. सिमिलरली सेकंड क्वेश्चन बघा, तुम्हाला काय विचारलं आहे, 2 सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. आता हे बाहेरून टच करतात आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. आता बाहेरून टच करतात आहे तुम्ही ॲडिशन करणार. मग इथे लिहायचं कन्सिडर R1 इज इक्वल टू, आता R1 यातला कोणता कन्सिडर करा तुम्ही, कोणताही करा, 5.5 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. येस, डिस्टन्स काढायचं तुम्हाला. सो D इज इक्वल टू R1 प्लस R2. सो इथं 5.5 प्लस 4.2. मग इथं काय आहे ना, 5 प्लस 2 7 आणि 5 प्लस 4 9. सो इथं आन्सर किती आलं 9.7 सेंटीमीटर. ओके, हे 2 क्वेश्चन इझी होते. थर्ड क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं आहे बघा, इफ रेडिया ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली इंटरनली. म्हणजे तुम्हाला 2 सर्कल ड्रॉ करायचं आहे, एक एक्सटर्नल आणि एक इंटरनल. मग एक्सटर्नल सर्कल जे आहे काय करणार तुम्ही, 4 सेंटीमीटरचा सर्कल मोठा ड्रॉ करायचा आणि 2.8चा सर्कल लहान ड्रॉ करायचा एक्सटर्नली, जे तुम्हाला आता मी ड्रॉ करून दाखवलं होतं सुरुवातीला. आणि इंटरनली असं तर इंटरनली काढायचं, 4 सेंटीमीटरचा मोठा आणि 2.8 सेंटीमीटरचा एक लहान सर्कल ड्रॉ करायचा. टेक्स्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे, बघून घ्या. आता आपण क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 चा डायग्राम आहे, डायग्राम काढतो, तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या. पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. Question number 4 बघा स्टुडंट्स. इन फिगर 3.27 which I have drawn here, the circle with center P and Q touch each other at R. P आणि Q हे दोन सेंटर आहे सर्कलचे, एकमेकांना टच करतात एक्सटर्नली पॉईंट आरमध्ये. दॅट मीन्स पॉईंट आर हा त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. पुढे काय दिलं आहे,
अ लाईन पासिंग थ्रू आर मिट्स द सर्कल ए अँड बी रेस्पेक्टिव्हली. आता इथं बघ एक लाईन पास केली आहे, ती आरमधून पास होऊन जाते आणि एला आणि बीला इथं टच करते. प्रूव्ह दॅट सेगमेंट ए पी. आता इथं बघा ज्या ज्या गोष्टी काढायच्या ते लिहून ठेवा इथं मी. प्रूव्ह दॅट सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू. म्हणजे तुम्हाला ए पी आणि बी क्यू हे पॅरलल दाखवायचं आहे. त्यानंतर ट्रायंगल ए पी आर सिमिलर टू ट्रायंगल आर क्यू बी. आणि थर्ड क्वेश्चन दिला आहे फाइंड अँगल आर क्यू बी इफ अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. आपण 1 बाय 1 जाऊया. ओके, फर्स्ट आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. सेगमेंट ए पी आणि सेगमेंट बी क्यू. बघा जरा ए पी आणि बी क्यू कुठे आहे. ए पी इथं आहे आणि बी क्यू इथं आहे. म्हणजे मी ड्रॉ केलं तर हे दोघे असे, हे दोन लाईन असे आहेत. आता इथं जर आपल्याला हे पॅरल दाखवायचं असेल तर तुम्हाला 9th स्टँडर्डला स्टुडंट्स टेस्ट होत्या. अल्टरनेट अँगल टेस्ट होतं, परत ॲडजस्ट अँगल टेस्ट होतं आणि इंटिरियर अँगल टेस्ट होतं. आता याच्यामधली कोणती टेस्ट वापरायची तर हे बघा. जर तुम्ही या फिगर नीट बघाल आणि ही जी लाईन अशी जॉईन केली बघा, इथं आर आहे मधोमध इथे, तर हा एक अल्टरनेट अँगल तयार होतो. अल्टरनेट अँगल म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात विक्रम कोण. म्हणजे इथलं तर हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची जोडी, म्हणजे थोडक्यात अँगल पी ए आर म्हणा आणि दुसरा क्यू बी आर म्हणा. बघा इथे लिहून ठेवते कच्चं काम म्हणून. अँगल पी ए आर कॉंग्रंट टू अँगल क्यू बी आर. हे जर आपण दाखवायला सक्षम झालो पुढे आता क्वेश्चन सॉल्व करताना, तर हा एक अल्टरनेट अँगल तयार होऊन जाईल. आणि जिथे एक अल्टरनेट अँगलची जोडी, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज फॉर्म्ड, जर तयार झाली तर ते दोन लाईन हे पॅरल असतात. असं 9th स्टँडर्डला तुम्हाला टेस्ट होती. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक अल्टरनेट अँगल तयार करायचा आहे. मग आता तो अल्टरनेट अँगल तयार करणे आपल्याला बेसिक गोष्टी कोणकोणती आहे ते समजून घ्यावं लागेल. इथे बघा ह्या दोन रेडियस आहे या सर्कलच्या, पी आर आणि पी ए, हे कॉमन होतील. सिमिलरली या सर्कलच्या क्यू बी आणि क्यू आर ह्या दोन रेडियस एकमेकांशी कॉमन होऊन जातील. मग तुम्हाला असं रेडियसचं काय घेतलं तुम्ही. हे बघा हा एक ट्रायंगल आहे. जर मी याच्या साईड कन्सिडर करतो पी आर आणि पी ए, तर या दोन्ही साईडची अपोजिट अँगल जे आहे ते कॉमन होऊन जातील. तो थेरम आहे आयसोसेल्सचा. आयसोसेल्सचा थेरम असा आहे स्टुडंट्स की जर समजा एखादा ट्रायंगल, आयसोसेल्सचा अर्थ काय होतो सांगा, की ज्याच्या दोन साईड्स काय असतात इक्वल. मग जर त्या दोन साईड्स इक्वल असेल तर त्या साईडचे अपोजिट अँगलसुद्धा काय होतील, इक्वल होतील. म्हणजे इथे समजा मी म्हणतो ट्रायंगल ए बी सी आहे आणि हे मी म्हणतो की ए बी आणि ए सी ह्या दोन साईड कॉमन झाल्या तर ए बीचा अपोजिट अँगल येतो अँगल सी आणि ए सीचा अपोजिट येतो अँगल बी. हे दोन्ही काय होऊन जातील, कॉन्ग्रंट होऊन जातील. मग इथं आपले हे दोन कॉन्ग्रंट करायचे आहे. या ट्रायंगलमध्ये हे दोन आणि या ट्रायंगलमध्ये आर आणि बी. मग ह्या आधी आपण सॉल्व करूया. बघा मग इथं सगळ्यात पहिले सेगमेंट ए पी कॉन्ग्रंट टू सेगमेंट पी आर. ओके, इथं लिहायचं रिझन रेडिया ऑफ सेम सर्कल. ओके, देअरफॉर मग हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलमध्ये काय होणार, सगळ्यात पहिले ए पीच्या अपोजिट अँगल आर आणि पी आरचा अपोजिट अँगल ए हे दोन्ही कॉमन होऊन जातील. म्हणजे लिहायचं अँगल देअरफॉर अँगल आर कॉन्ग्रंट टू अँगल ए आणि इथे लिहायचं आयसोसिल ट्रायंगल थिअरम. ठीक आहे, याला आपण 1 देऊया. आता पुढे सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे, इथं करायचं आहे. इथं एक वाक्य राहायचं इन ट्रायंगल ए पी आर. ओके, आता इथं या बाजूला इन ट्रायंगल क्यू बी आर. ओके, सेगमेंट क्यू बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट क्यू आर. इथं सेम रेडिया ऑफ सेम सर्कल. आता देअरफॉर अँगल क्यू बी आर कॉन्ग्रंट टू अँगल. ओके थांबा, क्यू बीचे ऑपोजिट कोणते आहे ना, क्यू बीचा ऑपोजिट अँगल कोणता आहे, आर. म्हणजे दिलं अँगल आर कॉन्ग्रंट टू अँगल बी. इथं पुन्हा तेच वाक्य आयसोसिल ट्रायंगल थिअरम. झालं. आता आपण इथं काय करूया, हे ह्या गोष्टी आपण सिद्ध केल्यानंतर आपल्याला आणखी एक म्हणजे इथं अपोजिट अँगल दाखवावा लागेल. तो म्हणजे बघा अपोजिट कसा असतो, समजा हे दोन लाईन काढले
मग इथं ए आहे, इथं पी, सॉरी इथं आर, इथं पी, इथं क्यू आणि इथं बी आहे. तर हे दोन झाले अपोजिट अँगल. अँगल ए आर पी, अँगल क्यू आर बी. मग इथं एक ऑपोजिट अँगलची पेअर करू आपण. अँगल ए आर पी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर बी. इथं लिहूया अपोजिट अँगल. ठीक आहे. इक्वेशन स्टेटमेंट नंबर 3. आता बघा इथं यामध्ये आर आणि ए आहे, म्हणजे हा अँगल याला झाला कॉन्ग्रुएंट. यामध्ये आर आणि बी आहे, हा झाला याला कॉन्ग्रुएंट. ओके, म्हणजे ए हा आरला पण कॉन्ग्रुएंट आहे आणि आर हा बीला कॉन्ग्रुएंट आहे. तर मला सांगा ए आरला आणि आर बीला असेल तर ए आणि बी हे दोन होऊन जातील कॉन्ग्रुएंट. पहिली गोष्ट कळली. दुसरी गोष्ट काय दिली तर तुम्हाला इथं एक आपल्याला अपोजिट अँगल दाखवला आपण. कोणता? ए आर पी आणि क्यू आर बी, म्हणजे हा अपोजिट अँगलसुद्धा आहे. मग फ्रॉम 1 2 3 आपल्याला काय कळतं की ए आरला होता, आर हा बीला होता, म्हणजे ए आणि बी एकमेकांशी कॉन्ग्रुएंट होऊन जाईल. आणि हे कोणते अँगल बनतील? अल्टरनेट अँगल. म्हणजे त्याचं फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 3 काय होणार? अँगल पी ए आर, ओके, कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू बी आर. म्हणजे इथं बघा अँगल पी ए आर आणि क्यू बी आर हे होतील तयार. आणि हा एक प्रकारचा कोणता अँगल झाला? अल्टरनेट अँगल. मग आता अल्टरनेट अँगल झाल्यानंतर याला आपण 4 नाव देऊया. ओके, अल्टरनेट अँगल झाल्यानंतर इथं रिझन लिहूया. हां, इथं लिहूया आपण अल्टरनेट अँगल. मग आताच तुम्हाला मी सांगितलं बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. मला याचं देअरफॉर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट काय होणार? हा अल्टरनेट अँगल तयार झाला तर हे दोन लाईन का होणार? एकमेकांशी पॅरलल होऊन जाईल. याचं देअरफॉर सेगमेंट ए पी पॅरलल टू सेगमेंट क्यू बी. हा झाला एक प्रकार. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झालं. लेट सी सेकंड क्वेश्चन. मग आता सेकंड क्वेश्चन काय आहे? ट्रायंगल ए पी आर अँड ट्रायंगल आर क्यू बी हे दोन्ही तुम्हाला काय दाखवायचं आहे? सिमिलर दाखवायचं आहे. मग इथं लिहूया आपण इन ट्रायंगल, आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन, इन ट्रायंगल ए पी आर अँड ट्रायंगल आर क्यू बी. मग शोधा जरा कुठं आहे? ए पी आर इकडं, आर क्यू बी इथं. आता यात आपल्याला काय काय दाखवायचं आहे? दोन्ही ट्रायंगलमध्ये बघा सगळ्यात पहिले आपल्याला इथं काय दाखवायचं आहे? अँगल दाखवूया आपण. कोणता अँगल? तो हा बघा अल्टरनेट अँगल. याला आपण 4 नाव देऊया. मग इथे बघा अँगल पी ए आर, मग पी ए आर या ट्रायंगलमध्ये येतोय. आणि अँगल क्यू आर बी, क्यू आर बी. मग इथे लिहूया आपण अँगल ए पी आर, अँगल ए, तो अँगल पी ए आर, माफ करा, अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू बी आर. इथे लिहूया फ्रॉम 4. हे 4 मधून घेतलं. हा कोणता अँगल आहे? अल्टरनेट अँगल आहे. आणि दुसरा अपोजिट अँगल कुठे लिहिलं आहे बघा इथे, अँगल ए आर पी, अँगल ए आर पी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर बी. इथे लिहूया. मग हा कशावर घेतला? फ्रॉम 3. मग इथं कोणती टेस्ट झाली? इथं ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दॅट्स देअरफॉर ट्रायंगल ए पी आर सिमिलर टू ट्रायंगल आर क्यू बी. रिझन लिहायचं इथं ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. झालं. हे दोन ट्रायंगल सेकंड क्वेश्चनचा आन्सर झाला. थर्ड क्वेश्चन, इफ फाइंड अँगल आर क्यू बी. आता आर क्यू बी म्हणजे हा इथं आपल्याला फाइंड करायचा आहे. आर क्यू बी हे बाकीचे मी डस्ट खोडतो. आर क्यू बी फाइंड करायचं. इफ अँगल पी ए आर इज इक्वल 35. मग पी ए आर हा 35 असेल, ओके, तर हा किती? ऑब्व्हियसली इथं बघा एक अल्टरनेट अँगल बघा, पी ए आर हा 35 आहे, तर क्यू बी आर पण किती होणार? 35 क्यू बी आर, म्हणजे हा 35 तर हा पण 35 होऊन जाईल. मग हे आपण लिहूया अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. देअरफॉर अँगल क्यू बी आर इज इक्वल टू 35 डिग्री.
फ्रॉम कशावरून घ्यायचं, फ्रॉम 4, इथे लिहायचं फ्रॉम 4, ठीक आहे, फ्रॉम 4 लिहिलं. आता काय करायचं इकडे बघा आपल्याला, हा 35 झाला तर आर पण 35, मग तुम्ही म्हणा असं ते कसं काय, तर इथे बघा आर आणि बी हे कोणते ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम इथं अप्लाय होतो. ओके, मग इथं काय करणार आपण, 35 हा झाला तर आर पण की 35, मला याचं देअरफॉर अँगल ही अँगल बी कॉन्ग्रंट टू अँगल आर, देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू 35. इथं पण लिहायचं रिझन फ्रॉम 2, इथं लिहायचं फ्रॉम 2. कळलं सगळ्यांना. आता इथं काय करूया आपण, या ट्रायंगलचं करायचं आहे, हा 35 झाला बघा. आता मला सांगा हा एक ट्रायंगल आहे, याच्यामध्ये क्यूचं आपल्याला जर समजा काढायचं असेल तर कसं काढणार आपण, मग सगळं सोपं आहे क्यूचं काढण्यासाठी. आपण इथं काय करूया, एका ट्रायंगलची म्हणजे टोटल जेवढे अँगल आहे 3 अँगल आहे, त्या 3 अँगलचं मेजरमेंट किती असतं, टोटल मेजरमेंट किती असतं 180. ओके, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग आपण काय करूया, 35 किती आले 70, आणि 180मधून 70 लेस केलं तर किती आला असं 110, म्हणजे क्यू किती आला 110. आता इथं थोडा स्पेस कमी आहे तरी मी इथं लिहिण्याचा प्रयत्न करतो बघा. इथं लिहूया अँगल आर प्लस अँगल क्यू प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. अँगल आर 35, अँगल क्यू काढायचा आहे, अँगल बी 35 इज इक्वल टू 180. 35 किती 70, अँगल क्यू इज इक्वल टू 180. मग ते काय करायचं, अँगल क्यू काढायचं आहे, तर इथं 180 मायनस 70, अँगल क्यू किती आला 110. अशा प्रकारे या क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. लिहून घ्या, आपण पाहूया पुढचा क्वेश्चनचा आन्सर. लास्ट क्वेश्चन मग क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला दिलं इथं. इन फिगर 3.28 द सर्कल विथ सेंटर ए आणि बी टच इच अदर ॲट ई. पण टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला इथं काय दाखवलं आहे की इथं 2 सर्कल आहे, ए आणि बी सेंटर असलेले, हे दोन्हीही एकमेकांना ई या पॉईंटमध्ये टच करतात. पुढे काय दिलं इकडे बघा, लाईन एल इज कॉमन टँजंट. एल हे काय आहे, कॉमन टँजंट आहे. विथ टचेस सर्कल सेंटर सी अँड डी, सॉरी विथ टचेस द सर्कल्स ॲट सी अँड डी, सी अँड डीच्या इथं टच करतात. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. मग सी डी हे तुम्हाला काय करायची, एक लेंथ काढायची आहे बघा. इफ रेडियस ऑफ सर्कल आर 4 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. आता इथं तुम्हाला रेडियस तुम्हाला दिले 6 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर, आणि तुम्हाला फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी, म्हणजे तुम्हाला सी डीची व्हॅल्यू काढायची आहे. आणि इथं रेडियस दिली तुम्हाला इथं 4 सेंटीमीटर, तर ही 4 असेल तर ही सुद्धा किती असणार 4 सेंटीमीटर, आणि ही दिली तुम्हाला 6 सेंटीमीटर, तर ही सुद्धा किती असणार 6 सेंटीमीटर असणार, राईट. ओके, मग आता इथं काय करूया आपण बघा, आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. मग आपण सॉल्व करताना सिम्पल आधी या सर्कलचं हे 4 कसं दाखवलं, हे 6 कसं दाखवलं, हे तुम्हाला आधी लिहून दाखवावं लागेल. म्हणजे ह्याचं इथं इन सर्कल विथ सेंटर ए. ओके, इथे काय आहे ना, सेगमेंट ए ई कॉन्ग्रंट सेगमेंट ए सी. ए ई segment A is equal to 4 centimeter, therefore segment AC also 4 centimeter. Similarly, तिकडे बघा सेगमेंट इथे लिहायचं इन सर्कल विथ सेंटर B. काय नाही इथं सेगमेंट BE कॉन्ग्रंट टू सेगमेंट BD. Segment BE is equal to 6 centimeter, therefore segment BD is equal to 6 centimeter. ओके, हे झालं. आता इथं आपण काय करूया, कन्स्ट्रक्शन करूया. काय आहे, ड्रॉ सेगमेंट AF. आता इथं ABCDE, इथं आहे F घेऊया, इथं F ड्रॉ करूया. ओके, आता असं का करायचं आहे बघा, ही लाईन याला कॉन्ग्रंट होऊन जाईल, कारण की हा एक रेक्टँगल तयार होतो बघा इथं. मग इथं हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यावर इथं राईट अँगल ट्राय होऊन जाईल. मग इथं काय करायचं आपण, ड्रॉ सेगमेंट AF परपेंडिक्युलर टू BD. ओके,
सॉरी माफ करा, थोडं खराब आलं अक्षर. ड्रॉ सेगमेंट AF परपेंडिक्युलर टू सेगमेंट BD. ठीक आहे. आता इथं काय आहे ना बघा, देअरफॉर असं ड्रॉ केल्यामुळे क्वाड्रिलॅटरल ACDF, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ACDF इज अ रेक्टँगल. हा काय तयार झाला, रेक्टँगल. देअरफॉर आता रेक्टँगल म्हटल्यानंतर त्याच्या ऑपोजिट साईड इक्वल असणार, म्हणजे AC कॉन्ग्रंट FD. देअरफॉर सेगमेंट AC कॉन्ग्रंट टू सेगमेंट FD. सेगमेंट CD कॉन्ग्रंट सेगमेंट AF. ओके. आता याला आपण देऊया 1, या देऊया आपण 2. झालं हे. आता काय करायचं आपल्याला बघा, इथं हा इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे इथं 4 + 6 हे 10 होऊन जातील. ओके. मग आधी आपल्याला 10 दाखवायचे आहे, कारण की हा एक ट्रायंगल तयार होतो ना, ट्रायंगल AEFB. याच्यामध्ये 3 साईडपैकी आपल्याला AFची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मिनिमम 2 साईड तर माहीत पाहिजे, म्हणजे सेगमेंट AB आणि सेगमेंट BF. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, सेगमेंट AB जो आहे याच्यामध्ये E हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, A आणि B काय आहे, सेंटर ऑफ अ सर्कल. मग तो टचिंग सर्कलचा थेरम काय सांगितलं आपल्याला, की इफ टू सर्कल टचिंग ईच अदर एक्सटर्नली और इंटरनली, मग इंटरनल टच करत असेल किंवा एक्सटर्नली, देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन विथ जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल. हे थेरम आहे जे तुम्हाला मी सांगितलं होतं. मग इथं काय लिहायचं, देअरफॉर एक्सटर्नल असेल ते ॲडिशन करायचं. देअरफॉर AB इज इक्वल टू AE प्लस BE. इथं लिहायचं टचिंग सर्कल थिअरम, टचिंग सर्कल थिअरम. मग इथं काय आणा आता सांगा, इथे आहे ना 4 + 6 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. AB झाला 10 सेंटीमीटर. मग इथं मी 10 सेंटीमीटर आता काय करतो, 4 आणि 6 हे इरेज करतो, इथं काय करतो फक्त 10 लिहितो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता उरला BF. जर BF काढायचं तर कसं काढणार, तर हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही जी सेगमेंट आहे AC ही कोणाला, DFला कॉन्ग्रंट आहे, कारण की ते ऑपोजिट आहे ना, क्वाड्रिलॅटरल रेक्टँगलचे ऑपोजिट साईड आहे AC आणि काय आहे FD. मग इथं 4 सेंटीमीटर आहे, तर हे पण किती होऊन जाईल 4. त्याला 6, तर 6 काय आहे, तर पूर्ण BD 6 सेंटीमीटर आहे. मग इथं काय करायचं आपण, इथं लिहायचं बघा, इथं लिहायचं सेगमेंट AC कॉन्ग्रंट सेगमेंट DF. ओके. याचं देअरफॉर इथं लिहायचं फ्रॉम कशावर, फ्रॉम 1. मग इथं लिहायचं देअरफॉर सेगमेंट DF इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता हे 4 सेंटीमीटर झालेलं आहे. आता 6मधून 4 सबट्रॅक्ट करू, तेव्हा तर BF तुम्हाला 2 सेंटीमीटर येईल. मला याचं इथं BD इज इक्वल टू BF प्लस FD. मग पूर्ण BD किती आहे 6 आणि BF किती आलं आपलं, आता BF काढायचं आहे, FD इथंच काढलं आता आपण, DF म्हणजे FD किती आहे 4. सो 6 - 4 इज इक्वल टू BF. सो BFचं आन्सर किती आलं 2. हे आपण जरा सरळ करून लिहूया. ठीक आहे. चला आता हे आलं 2. आता इथं आपण पायथागोरस थेरम वापरायचा आणि AFची व्हॅल्यू काढायची. मग AFची व्हॅल्यू काढण्यासाठी थोडा स्पेस पाहिजे. तुम्ही हे लिहून घेतलं. आपण काय करूया, मग या जागेमध्ये AFचा आन्सर काढूया. मला माहीत आहे तुम्हाला थोडं थांबून लिहावं लागेल, पण लिहा जर आपल्याकडे स्पेस नाही आहे. एवढं लिहून घ्या. मी हा भाग डस करतो आणि AFचा आन्सर तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे. मग आता इथे इन ट्रायंगल AFB अँगल AFB इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय आहे ना इथं, हा झाला हायपोटेन्यूस कोणता, AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर.
सो ए बी किती आहे 10 स्क्वेअर, ए एफ तुम्हाला काढायचा आहे, बी एफ किती 2 स्क्वेअर. सो 10 स्क्वेअर इज 100, ए एफ स्क्वेअर ॲज इट इज लिहूया, 2 स्क्वेअर किती आलं 4. आता 4 प्लस आहे इथं किती आहे ना मायनस, किती आलं 96. ओके. आता याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे, तर सरळ करून घेऊया जरा. मग आता स्क्वेअर रूट काढायचं असेल तर काय करणार, देअरफॉर ए एफला इथं लिहा आणि याला रूटमध्ये लिहा 96ला. आता 96 कोणत्या पाड्यामध्ये आहे, तर 16चा पाडा आहे बघा. 16 के 16, 16 32, 16 ते 4, 16 16 85, 16 96, म्हणजे 16 6 96 आहे. मग इथं किती आहे ना 16 6 96. त्यातल्या 16चं स्क्वेअर किती आहे ना 4 आणि इथे किती आहे ना 6. तर ए एफचं आन्सर किती आलं बघा 4√6. म्हणजे ए एफचा आन्सर ते सी डीचा आन्सर. हे आपण मगाशी बघितलेलं, कारण की तो रेक्टँगल आहे, इथं लिहिलं होतं बघा फ्रॉम 1 and 2. मग 1मध्ये आपण लिहिलं होतं, मी इथं लिहिलं देअरफॉर सेगमेंट ए एफ कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी. म्हणजे याचं देअरफॉर सेगमेंट सी डी इज इक्वल टू 4√6. हे आलं तुमचं आन्सर सी डीचं. आय होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल, संपूर्ण समजला असेल. व्हिडिओ आवडला आहे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये सांगा जास्तीत जास्त. ओके. आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3. म्हणजे याचा जो पुढचा असेल 3.3 तो बघूया आपण. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.